बीडमधून बीड हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। जालन्यातील जनाक्रोश मोर्चा आधी मराठा कार्यकर्त्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा सुद्धा त्यांना देण्यात आलाय। बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी नोटीस बजावल्याचं पाहायला मिळतंय। आरोपी अटक आहे तो सापडत नाही, म्हणजे स्टेप बाय स्टेप वेळ घालण्याचं काम सुरू आहे। हे एवढे काही कुख्यात गुंड नाहीत, ते कुठं अटक आहेत, अटक का होत नाहीत हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय। त्याच्यामुळे हा उद्रेक वाढत जाईल। हा 5वा मोर्चा जरी असला, यांना वाटत असेल की लोक थकतील, काहीतरी दुसऱ्या पेड लोकांना पाठवून डायव्हर्ट होईल, ते डायव्हर्ट होणार नाही। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे मोर्चे चालू राहतील। काय सांगाल तुम्ही, आज हा 5वा मोर्चा आहे, आक्रोश दिसतोय? नाही, मोर्चा काढायचं कारण असं आहे की जे सरकारचं काम होतं की आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे होती, परंतु सरकार एक मजा बघतंय। काही आरोपींना अटक केलं, परंतु वाल्मिक कराड सारख्या आरोपीला 302 मध्ये अजून घातलं जात नाही। मुख्य आरोपी जे असतील की धनंजय मुंडे असतील, की धनंजय मुंडे सारख्या मंत्रींना परत मंत्रिपद दिलं जातं, पालकमंत्री करायचा प्रयत्न केला जातो। म्हणजे शासन कुठंतरी या गोरगरीब जनतेला कुठंतरी पायाखाली तुडवण्याचं काम करत असल्यामुळं हा आक्रोश वाढत चाललेला आहे। आणि यानंतर देखील संभाजीनगर असतील, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामधील मोर्चे आता मोठ्या प्रमाणात निघणार आहेत। काय सांगाल, आज 5वा दिवस आहे? 5वा दिवस आहे मोर्चाचा। अद्यापही जे मेन आरोपी आहे ते पकडला गेलेला नाहीये। ते आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावा। धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। का विलंब काय होत? तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कुठेतरी पोलिसांवर दबाव असू शकतो का? पोलिसावर दबाव म्हणजे गृह खात्याच याची चौकशी, सखोल चौकशी करत नाही, थंडगार चौकशी चालू आहे। हळूवार एकदम खरी तर याची चौकशी लावली तर अद्याप 1 महिना झालेला आहे। आतापर्यंत चौकशी लागली पाहिजे होती आणि आरोपी सगळे ताब्यात पाहिजे होते, पण मेन आरोपीच पकडला गेलेला नाही अजून। कसं बघतात, का गरज पडतीये एवढे मोर्चे काढायची? काय वाटतं, सरकार कुठेतरी कमी पडताय का? महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना उलटला, सरकार याच्याकडे गांभीर्याने बघत नाही, कारण की अजूनही आरोपी मोकाट आहेत। आणि याच्यामध्ये ज्यांनी ह्या आरोपींना पाठिंबा दिला किंवा त्यांना रसद पुरवली आणि त्यांना जे समर्थन दिलं, अशा लोकांना सह आरोपी करून तात्काळ अटक करा। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, कारण की सरकार महाराष्ट्रामध्ये जाते तेढ निर्माण करण्याची वाट बघत आहे। जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालून महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेरण्याचं काम हे सरकार करत आहे। कसं बघता तुम्ही, काय मागणी कराल सरकारकडे? खरं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि त्या ठिकाणी आरोपींना पाठीशी घातलं जातंय। एवढं होऊन, महाभारत होऊन सुद्धा या टोळीचा प्रमुख जो अजितदादा पवार म्हणतात, दादा कशाचा दादा राहिलाय, इथून पुढे अजित पवारला या ठिकाणी एकाही आरोपीला जर वाचला तर त्या ठिकाणी या उपमुख्यमंत्री अजित पवार याला जबाबदार असणार आहे। आणि महाराष्ट्रात अजित पवारला कुठं सुद्धा त्या ठिकाणी फिरू आम्ही त्या ठिकाणी देणार नाहीत, अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका आमची या ठिकाणी तरुणांची आहे। पाहिल्यात आपण की अशा पद्धतीच्या तीव्र भावना या मोर्चेकऱ्यांची आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना।